साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज गावात पारायण आहे। मी तुम्हाला सांगायचं विसरलो, पण हां 7 दिवस आहे टोटल पारायण। तर तुम्हाला पारायणला नक्की यायचं आहे। तर चला पारायणला जाऊया, तुम्हाला सर्व काही दाखवतो तिकडचं। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, हा पण ब्लॉग खूप छान असणार आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। सर्वजण आता ज्ञानेश्वरी वाचायला बसलेले आहेत मित्रांनो, म्हणून माझा आता आवाज येईल का नाही ते पण मला माहिती नाही। तर हे बघा, खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि तुम्हाला मी रात्री पूर्ण सजावट दाखवणार आहे, कारण की खूप लाईटिंग केलेली आहे, ते तुम्हाला रात्रीच दिसणार आहे। तर चला आता जाऊया पारायणाला। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंदिर बघा किती छान प्रकारे सजवलेलं आहे। खूप छान वाटते, खूप भारी वाटते पाहायसाठी। राधाकृष्ण भगवान की जय। तर मित्रांनो, तुम्ही सिनेमॅटोग्राफी बघितलं असेल, तिकडे सगळीजण ज्ञानेश्वरी वाचत आहेत। त्याच्यामुळे आपण आता जिकडे जेवण बनवत आहेत तिकडे आलेलो आहे, कारण की इकडे रोट्या बनवायला घेतलेत, ते तुम्हाला दाखवतो। खूप महिला मंडळी आहे, ती सर्व काही कामाला लागलेली आहे आणि रोट्या बनवत आहे, ते तुम्हाला दाखवतो। चला पाहूया। हे बघा, तांदळाच्या रोट्याचं पीठ मलायला घेतलेलं आहे खूप छान प्रकारे, आणि सर्व महिला मंडळी खूप जोरेसोऱ्याने काम करते। तिकडे बघा, तिकडे भाजी पण कापून ठेवलेली आहे आणि इकडे आता रोट्या शेकायला घेतील, तिकडे भजी काढायला घेतले। आता सगळ्यांना काम डिवाईड केलेलं आहे, म्हणून काम फटाफट होते। बघा, इकडे पण रोट्या बनवायला घेतलेल्या आहेत, सगळेजण रोट्या बनवत आहेत। म्हणजे आता काम डिवाईड केले तर काम फटाफट होऊन जाईल। आणि आता थोड्याच वेळात ज्ञानेश्वरी वाचून होणार आहे, तर सर्व काही मंडळी इकडे जेवायला बसणार आहेत सगळी। आणि या वर्षीचा मांडव पण खूप मोठा केला आहे आणि खूप छान केलेला आहे। मी आता कधीशी एंट्री केली त्या टायमिंगलाच बघितलं किती छान असं सजवलेलं आहे। हे बघा मित्रांनो, आता इकडे भजी रेडी होत आहेत आणि तिकडे रोट्या पण करायला घेतलेल्या आहेत। एका तव्यावर 2-2 करत आहेत आणि इकडे छोटा तवा आहे त्याच्यावर 1 करायला घेतलं आहे। मित्रांनो, आता जेवण चालू झालेलं आहे, पण त्याच्या आधी हे भजन ऐका। मित्रांनो, तुम्ही खूप छान असं भजन ऐकलंच असेल आणि आता जेवण पण चालू झालेलं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला। इथे तुम्ही पाहू शकता किती गावातला क्राऊड जमलेला आहे तो, म्हणजे भक्तजनांची गर्दी तर आहे। बघा जेवायला बघा काय काय आहे, भात आहे, डाळ आहे, वाटाण्याची भाजी आहे, नळे आहेत, भजी आहेत आणि सॅलड आहे, आणि इकडे लोणचं आणि जिलेबी स्वीट पण आहे, पाहू शकता। हे बघा, इकडे छोटी मंडळी आहे आणि ही नवीन टीम आलेली आहे, तुम्ही पाहू शकता रोट्या करायसाठी। जागूताई पण आहे इकडे, आमची आई आहे, रोट्या रसवायला बसले आणि इकडे सॅलड कापायला घेतलेत। आणि हे बघा, इकडे आता दुसरी टीम बसलेली आहे रोट्या करायसाठी। कधीशी वेगळी टीम होती आणि तिकडे पण वेगळी टीम आहे, आणि अजून भात करायला घेतला आहे, कारण की क्राऊड पण वाढत चाललं आहे, पाहुणे मंडळी पण आलेत त्याच्यामुळे। इकडे बघ, वरती बघ, असतं जेव जेव जेव। मित्रांनो, मी सकाळी लेट झालो खूप, तेव्हा मामीसांना भेटली नाही, पण आता जेवायला बसलं ते बघा सगळी जेवायला या। चला, इकडे लहान मुलं पण बसलेत, हे बघा सर्व इकडे आजी लोक बसलेले आहेत, आणि आमची आई आहे ती ब्लॉग रोज बघते। नाही बघा, आता श्रृंगार करायला घेतलेला, खूप छान असा श्रृंगार केलेला आहे विठू रखुमाईचा।
मित्रांनो इकडे लहान मुलं खूप खेळत आहेत आणि त्याच्यात आपले एक सबस्क्रायबर आले, लहान मुलगी आहे. ज्या व्हिडिओमध्ये मी तिला घेतलेलं तो पूर्ण माझा डेटा क्रॅश झालेला. तुम्हाला माहीतच आहे. आता तो रिकवर होतोय का नाही ते मला अजूनपर्यंत माहीत नाही, कारण की मला अजूनपर्यंत दादाचा फोन नाही आला त्या कारणामुळे. पण ती आत्ता आली आहे. हां हेच बोललेली. आणि बघा इकडे छोटा सबस्क्रायबर पण आलेला आहे अजून एक. हॅलो हाय हाय हाय. मित्रांनो आताच भजन झालं. आता थोड्याच वेळात आरती होणार आहे. कारणामुळे आता देवळात आलेलो आहे, हे पाहू शकता. आणि आरती करणारे जे जोडपे आहेत ते इकडे माझ्या समोर आहेत, लास्ट आहेत. आणि स्पेशली मला बोलवले हा आरतीसाठी ताई साहेबांनी. मी येणारच होतो पण त्यांनी अजून स्पेशली बोलवलं मला काही हे करून असं शूट करायसाठी. हे बघ, राधाकृष्ण भगवान की जय. आणि मित्रांनो आता आरती झालेली आहे. आता थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि पूर्ण कीर्तन ऐकून घ्यायचं आहे. खूप छान असं कीर्तन असणार आहे, तर नक्की ऐकून घ्यायचं आहे पूर्ण कीर्तन. आणि आता तुम्हाला दाखवतो आहे महिला मंडळी कशी काम करत आहे जेवणासाठी. हे बघा सर्व महिला मंडळी इकडे काम करत आहे. हे बघा भात आहे इकडे आणि भाजी आणि पुलाव करायला घेतला. ठीक आहे ठीक आहे. तेव्हा इकडे पापड तळायला घेतलेत. तुम्हाला वास्तवता सांगतो ऐका. हा जसा कोरोना आला तसा कोरोना दुसरा येणार, पण तो आता पाण्याच्या रूपानं. पहिला हवेनं आला, आता पाण्याच्या रूपात येणार. गरम पाणी प्या. या विषाणूला मारायला एकच पर्याय, गरम पाणी प्या. दुसरा ऐका, 3-3, 4-4 महिने लाईट जाणार आहे. भयंकर. ज्याला रोजची मोबाईलची सवय ते वेडे होणार. हॅलो येड्यासारखं गावात बडबडत फिरणार. गावात रेंज नाही, नेटवर्क नाही, लाईटी बंद, कॅश व्यवहार होणार, तुमचा ATM बंद. चांगल्या कडक कडक नोटा घरी ठेवा. 500ची नोट यावर्षी बंद होणार. भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरता जमलं तर कडक कडक नोटा साठवून ठेवा, मेणबत्त्या साठवून ठेवा. आता तुम्ही म्हणाल एवढा भयंकर आजार येणार, बरीचशी माणसं यात जाऊ शकतात, मग जगणार कोण? आता एका जगणार ते ज्यानं या सप्ताहामध्ये 8 दिवस हजेरी लावली, ते जगणार. बाकीच्याच मी सांगू शकत नाही सांगू शकत. लोक कीर्तन संपायच्या आतमध्ये उठतात, असं उठू नका. कीर्तन जय विठ्ठल झाल्याशिवाय जाऊ नका. तुम्ही आत येताना ज्या वेळेला होतं काय माहिती का, सगळ्यांचं पाप बाहेर राहतं आणि पुण्य घेऊन तुम्ही बसताय. पुण्य घेऊन आणि मग सगळे पुण्य घेऊन बसतात. आणि मग कीर्तन झाल्यानंतर जर चुकून एखादा आधीच उठला कीर्तनाच्या, तो जो पहिला बाहेर जाईल सगळं पाप पापाचं कळ पडतं. मग काय त्याचं खरं नाही.
असं खूप भारी असं कीर्तन झालेलं आहे. आता जेवायला चालले सर्व काही मंडळी सर्व आहे ते तुम्हाला दाखवतो, कारण की आत्ताच जस्ट कीर्तन झालेलं आहे. छान असं खूप भारी असं कीर्तन झालेलं आहे. बघा लाईन बघा किती लागले दर्शनाला पण, महाराजांच्या दर्शनाला पण किती लाईन लागले बघा, आणि जेवणाला बघा किती लाईन लागले. गोल्डन ग्रुप 15 हे बघा इकडे सहकार्य करत आहे सर्व मुलं, पूर्ण ग्रुप सहकार्य करत आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा मित्रांनो पुलाव आहे आणि चण्याची भाजी आहे इकडे, आणि तळलेली मिरची आहे तुम्ही पाहू शकता इकडे, आणि भाकरे आहेत, आणि इकडे लोणचं आहे ना, जिलेबी ना पापड. खूप छान असं जेवण आहे तुम्ही पाहू शकता. इकडे पूर्ण न्यू गोल्डन ग्रुप आहे पाहू शकता तुम्ही. हाय गाइस जाऊन घे. हे बघा मित्रांनो रात्री बघा किती छान असं चमकते देऊळ, आणि खूप छान प्रकारे सजवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे. आणि हेच मी दाखवायचा प्रयत्न करत होतो सकाळी. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर नक्की सपोर्ट करायला विसरू नका, कारण की असंच युनिक कॉन्टेंट येत राहणार आहेत. तर नक्की सपोर्ट करायला विसरू नका. लाइक शेअर सबस्क्राइब करा. 1 मिलियन बल्ब बनवून द्या. डायमंड प्ले बटन. तर लवकर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि शेअर करा. बाय बाय.